वीक 2 हाऊसवाईफ ट्रान्सफॉर्मेशन. या वीकपासून आपण हळूहळू आपल्या ॲक्च्युअल वर्कआउट स्ट्रॅटर्जीकडे मूव्ह ऑन होत आहोत आणि आपण सुरुवात केली आहे लेग वर्कआउटपासून. ती थोडी घाबरलेली होती कारण प्रिव्हियसली तिने आपली कंडिशन्स बघितलेली, त्यामुळे आपण आज तिला जास्त पुश नाही करणार. जस्ट बेसिक लेग वर्कआउटमध्ये आपण घेणार आहोत 2 कंपाऊंड मुवमेंट आणि एक आयसोलेशन मुवमेंट. सुरुवात केली फर्स्ट कंपाऊंड मुवमेंट पासून, बॉडी वेट स्क्वॉट्स टू बिल्ड द लोअर बॉडी फाउंडेशन, जो बिगिनरसाठी बेस तयार करतो. त्याचे 3 सेट्स प्रत्येकी 10 रेप्स. नंतर सेकंड कंपाऊंड मुवमेंट लंजेस, बॉडी स्टॅबिलिटी आणि बॉडी बॅलन्सिंगसाठी, त्याचेही 3 सेट्स टोटल 30 रेप्स. आणि लास्टला आयसोलेशन मुवमेंट लेग एक्सटेन्शनचे 3 सेट्स. मग 15 मिनिटं कार्डिओ करून वर्कआउट कंप्लीट केला. नेक्स्ट डे सकाळी बाहेर जायला निघाली तेव्हा तिला समजलं पेन. द रिअल रिझन फॉर पेन सोरनेस, त्याला डॉम्स म्हणतात, डिलेड ऑनसेट मसल सोरनेस. हे कशामुळे होतं? जेव्हा मसल अनफॅमिलियर रेजिस्टन्स फेस करतो आणि मायक्रो डॅमेजेस होतात. तर हा पेन तुमचा विकनेस नाहीये, तर तुमची बॉडी रिपेअर आणि अडॅप्टेशन मोडमध्ये जात असते. आणि तिनेही हार मानली नाही पेन असूनही, कारण या पेन बरोबर ती घरचं कामही करत होती, विशेषतः जीतला सांभाळणं. आणि हीच खरी ताकद असते एका हाऊसवाईफची, जी कधीही हार मानत नाही कोणत्याही परिस्थितीत. आणि तिच्या याच मानसिकतेमुळे मीही कमबॅक करू शकलो आणि तीही नक्कीच करेल.